पोटगीच्या केसमध्ये जर पती कोर्टाच्या तारखेला हजर राहू शकला नाही किंवा हजर राहिला नाही किंवा मुद्दामून टाळाटाळ केली, तर काय होऊ शकते? असे प्रश्न अनेकदा तुमच्या डोक्यात येऊन गेले असतील किंवा क्लायंट देखील आम्हाला असंच विचारत असतात. आणि कोर्टात सुद्धा हेच घडत असतं, की मेंटेनन्सच्या केसची जेव्हा कोर्टातून पतीकडे नोटीस जाते, तेव्हा तो मुद्दामून येत नाही किंवा तो येऊ शकत नाही. काही कारणाने तो येऊ शकत नाही किंवा तो आला तरी उशिराच कोर्टात पोहोचतो. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये पत्नीकडून एकतर्फी मॅटर चालवावा अशी कोर्ट ऑर्डर करते. म्हणजेच कोर्ट ऑर्डर करते की एक्स पार्टी हिअरिंग. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मेंटेनन्सचं मॅटर जर एक्स पार्टी झालं, तर त्याचा कोणाला फायदा होतो आणि कुणाला नुकसान होतं. त्याआधी तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कायदेशीर माहिती मिळवा. तुमचे जर काही कायदेशीर प्रश्न असतील, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. तसेच तुम्हाला थेट आमच्याशी संपर्क साधायचा असेल, तर आमचा WhatsApp नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यावर WhatsApp मेसेज करा. आम्ही सतत कोर्टात असतो, त्यामुळे फोन उचलणं हे सारखं शक्य होत नाही. त्यामुळे WhatsApp मेसेज नक्की. आता बघा, जर का पत्नीने सेक्शन 144 BNS अंतर्गत किंवा सेक्शन 24 अंतर्गत किंवा अजून कुठल्याही दाव्यांअंतर्गत पोटगीचा अर्ज केला आहे, म्हणजेच ती दर महिन्याचा खर्च मागत आहे आणि मग कोर्टामध्ये केस दाखल झाली. कोर्टाने पतीला नोटीस पाठवली की तुम्ही कोर्टात या आणि तुमची बाजू मांडा. तुमचं काय म्हणणं असेल ते कोर्टाला सांगा. यामध्ये पोस्ट असेल किंवा कोर्टाच्या बेलीफतर्फे नवऱ्याला नोटीस मिळालेली आहे. म्हणजेच समन्स सर्व्ह झालेली आहे. पण तरी देखील पती कोर्टात येत नाही आणि पत्नीच्या डोक्यामध्ये सतत हेच विचार येत असतात किंवा प्रश्न पडत असतात. पत्नी खूप विचलित झालेली असते. समजतच नाहीये की आता पुढे काय होणार? हा जर का कोर्टात आलाच नाही, तर कोर्टामध्ये केस कशी चालणार? कोर्ट कसा निर्णय देणार? मला खर्च कोण देणार? पुढे केसचं काय होणार? असे अनेक प्रश्न पत्नीच्या डोक्यात येणं स्वाभाविक आहे. आणि हेच दुसरीकडे पतीला खूप आनंद होत आहे, की मला नोटीस लागून देखील मी कोर्टातच गेलो नाही आणि येणारही नाही. जर आलोच नाही, तर कोर्ट केस कशी चालवणार आणि तुला पोटगी पण कोण देणार? खरंच कोर्टामध्ये असं होतं का? इथे महत्वाचं आहे, की पत्नीला फायदा होतो का पतीला फायदा होतो का कुणाला नुकसान होते? आता पुढे बघून घेऊयात याचा नक्की फायदा कुणाला होतो. इथे महत्वाचं आहे, की इथे पत्नीला फायदा होतो, तर पतीला नुकसान होते. नुकसानच नाही तर भले मोठे नुकसान होते. आता इथे एक उदाहरण घेऊन समजावून घेऊयात. पत्नीने केस केली, कोर्टाने नोटीस पाठवली. यामध्ये 2 गोष्टी घडू शकतात. एक तर नवरा कोर्टापुढे उपस्थित झाला, हजर झाला किंवा कोर्टापुढे हजर झालाच नाही. त्यांनी नोटीस घेतली पण तो कोर्टातच आला नाही. त्याने कोर्टात त्याची उपस्थिती टाळली. तर आजचा व्हिडिओ हाच आहे, की कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर देखील पती जर कोर्टात हजर राहत नसेल आणि ती मेंटेनन्सची केस असेल, तर काय होतं? आज आपण फक्त 2च गोष्टी फोकस करूया. यामध्ये देखील 2 गोष्टी आहेत. पती अजिबातच कोर्टात आला नाही, एकाही तारखेला उपस्थित झाला नाही किंवा त्याचे वकील देखील आले नाहीत. किंवा असं देखील होऊ शकतं, की पती पहिले सुरुवातीच्या काही तारखा हजर झाला, पण नंतर कोर्टात आलाच नाही. त्याचे वकील देखील कोर्टात आले नाहीत. आता इथे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्ही पतीला जबरदस्ती कोर्टात बोलवू शकत नाही आणि कोर्टात यायचं की नाही यायचं हा सर्वस्वी निर्णय पतीचाच असतो. तुम्हीच काय, कोर्ट देखील जबरदस्ती पतीला बोलवू शकत नाही. वारंवार पतीला बोलवू शकत नाही. कोर्टाला एवढा वेळच नाही. कारण एकदा कोर्टाने जी नोटीस पाठवली आहे, ती पतीला मिळालेली आहे आणि त्याद्वारे पतीला कळालेलं आहे, की त्याच्यावर तुम्ही केस दाखल केलेली आहे. आता इथे पतीची जबाबदारी आहे, की तुम्ही समन्स रिसीव्ह केली, तर तुम्ही कोर्टात येणं बंधनकारक आहे. तुम्ही कोर्टात आलात, तरच तुमची बाजू कोर्ट ऐकून घेऊ शकतो. इथे पतीची जबाबदारी आहे, की तुम्ही समन्स रिसीव्ह केलेली आहे, तर तुम्ही कोर्टात येणं बंधनकारक आहे.
तुम्ही कोर्टात आलाच पाहिजे. कारण नाही तुमची पत्नी आणि नाही कोर्ट सतत तुम्हाला बोलवू शकत नाही. कोर्ट तुम्हाला एकदा किंवा दोनदाच समन्स पाठवतं आणि ती तुम्ही रिसीव्ह केली, पण मुद्दामून कोर्टात येत नाही, असा रिपोर्ट गेल्यास पुढे कोर्ट काही दिवस पुढे तुमची वाट बघतं. इथे पती स्वतः कोर्टात येऊन हजेरी लावू शकतो किंवा त्याच्या तर्फे वकील देखील हजेरी लावू शकतात आणि केस पुढे चालवू शकतात. आता इथे बऱ्याचदा काही केसेसमध्ये असं होतं, की पत्नी आपल्या वकिलांसोबत 4-5 तारखा कोर्टात सतत हजेरी लावते. परंतु त्यानंतर पती अजिबातच कोर्टात फिरकतच नाही. इथे कोर्ट देखील 2 ते 3 तारखा वाट पाहतं. फार तर 4 तारखा वाट पाहतं. पण त्यानंतर कोर्टाची कारवाई पुढे सुरू करतात. परंतु समन्स रिसीव्ह केली आहे, याचा अर्थ त्याला माहीत आहे, की कोर्टात त्याच्या विरुद्ध केस केलेली आहे आणि त्यामुळे इथे त्वरित निर्णय केला जात नाही. कोर्ट देखील हे कौटुंबिक मॅटर असल्यामुळे बराच वेळ वेळ देखील देतं. याचा अर्थ बऱ्याच वेळा संधी देतं, की झालेल्या चुका सुधारून तुम्ही परत एकत्र येऊ शकता किंवा तुम्ही आपापसात मिटवू शकता. पण हे काहीच होत नाहीये. तुम्ही कोर्टात देखील येत नाही, परंतु पत्नी व तिचे वकील मात्र कोर्टात रेग्युलरली येत आहेत आणि ते मॅटर पुढे चालवावे अशी वारंवार विनंती देखील करत आहे. अशा वेळेस कोर्ट नाईलाजाने पतीच्या विरुद्ध ऑर्डर करते आणि ती ऑर्डर म्हणजे एक्स पार्टी ऑर्डर असते. म्हणजेच तुमचे संपूर्ण प्रकरण एकतर्फी चालवले जाईल. पतीची बाजू ऐकून घेतली जाणार नाही. पत्नी जे म्हणत आहे त्यावरच केस चालवली जाईल. याच ऑर्डर पासून तुमच्या पत्नीला बेनिफिट मिळायला सुरुवात होते. म्हणजे फायदा मिळायला सुरुवात होते. यामधला सर्वात मोठा फायदा म्हणजे पत्नी जे काही बोलत आहे, की माझा पती महिन्याला 2 लाख कमवतो, 5 लाख कमवतो, त्याचा किंवा त्याला 4 घरांचं भाडं येतं, त्याचा मोठा स्वतःचा बिझनेस आहे किंवा त्याच्यावर कुठल्याही जबाबदाऱ्या नाहीत. पत्नीने तुमचा कुठलाही सोर्स ऑफ इन्कम सांगितलेला असेल, तर कोर्ट ते तसेच्या तसे खरे मानतं. कारण इथे हे खोटं आहे, हे दाखवण्यासाठी पती आलेलाच नाही. तो गैरहजर राहिलेला आहे. त्यामुळे इथे पत्नीचे म्हणणे तसेच्या तसे स्वीकारले जाते आणि कोर्ट पत्नीने लिहिलेल्या पिटिशनमध्ये तुमच्या पतीच्या कमाईबाबतच्या गोष्टी खरं समजतं. कोर्ट तशाच्या तशा गोष्टी ॲक्सेप्ट करतं आणि त्याप्रमाणे मेंटेनन्स ऑर्डर पास केली जाते. आता या पॉइंटवर तुम्ही जर कोर्टात आलेले नाही आहात, तर कोर्ट तुम्हाला जबरदस्ती करून बोलू शकत नाही. कोर्ट तुमच्यासाठी थांबू देखील शकत नाही. कोर्टाने पाठवलेली नोटीस तुम्ही स्वीकारलेली आहे, तुम्हाला मिळालेली आहे. आणि तिसरी गोष्ट, केस पुढे चालवणे हा पत्नीचा ॲब्सोल्यूट राइट आहे. आणि त्यामुळे याच्यात सरळ-सरळ पत्नीला भरपूर मोठा फायदा होऊ शकतो. आणि इथे तुम्ही जर का हजर झाला असतात, तर पत्नीने केलेल्या केसला उत्तर द्या, मग पुरावे द्या, मग दोघांचा युक्तिवाद होईल. यामध्ये साधारण 1 ते 2 वर्ष निघून जातात आणि इथे पत्नीचा पेशन्स पण संपतो. परंतु तुम्ही जर का समन्स रिसीव्ह करून देखील कोर्टात आलाच नाहीत, तर पत्नीची केस 10 ते 12 महिन्यात म्हणजे अगदी वर्षभरात देखील संपून जाऊ शकते आणि याचा संपूर्ण फायदा हा पत्नीला होतो आणि पतीला फक्त आणि फक्त नुकसानच होते. तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते लगेचच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आम्ही कायदेशीर टाकलेले व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील. चला तर आता बघूया समन्स रिसीव्ह केल्यावर पती जर कोर्टामध्ये येत नसेल, तर पत्नीला काय-काय नुकसान होऊ शकतं. आता कुठलीही केस असू दे, त्यामध्ये 2 पार्टीज असतात. एक म्हणजे पती आणि दुसरा म्हणजे पत्नी. आता समजावून घ्या, पत्नीने पतीवर पोटगीची केस टाकली आहे. कोर्टाने पतीला बोलवण्यासाठी नोटीस देखील पाठवली आहे. पण पतीने नोटीस रिसीव्ह करून देखील तो कोर्टात येत नाही. इथे तुम्हाला मोठा चान्स असतो. जर तुम्ही कोर्टात आला, तर पत्नीने तुमच्या विरुद्ध जे काही खोटे आरोप लावले असतील, ते तुम्ही नाकारू शकता. तुमची सत्य परिस्थिती कोर्टापुढे आणू शकता. तुमची बाजू कोर्टात मांडू शकता. तुम्ही तिच्या संपूर्ण केसला उत्तर देऊ शकता.
पुरावे देऊ शकता. पण तुम्ही कोर्टात न आल्यामुळे आता तुमच्याकडून ही संधी गेलेली आहे आणि तुमच्या ॲब्सेन्समध्ये कोर्टाने पत्नीची बाजू ऐकून ऑर्डर देखील दिलेली आहे. साधारण पाहायला गेलं तर पत्नीला नक्की माहीत असतं, की आपला पती साधारण किती रुपये कमवतो. अगदी नक्कीच माहीत नसलं तरी ठराविक एखादी रक्कम माहीतच असते. तरी देखील ती जास्त रक्कम सांगते. जसं की पती जर का ₹100 कमवत असेल, तर पत्नी कोर्टापुढे मुद्दामून सांगत असते, की माझा पती ₹200 कमवतो किंवा अजून जास्त पैसे कमवतो. इथे तुमच्याकडे पूर्ण चान्स असतो, की तुम्ही कोर्टाला तुम्ही 100च रुपये कसे कमवता हे प्रूव्ह करू शकता. याचा पुरावा देऊ शकता. पण तुम्ही न आल्यामुळे हा पुरावा देण्याची संधी निघून गेलेली आहे. आता तुम्ही म्हणाल, "ठीक आहे, मग आम्ही अपिलामध्ये जातो. आम्ही वरच्या कोर्टाकडे जातो आणि मग आम्ही म्हणतो, की आम्ही खालच्या कोर्टात गेलो नाही. आमची बाजू न ऐकताच खालच्या कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि आम्हाला तो निकाल मान्य नाही." आमच्याबद्दल काही खोट्या गोष्टी इथे ऑर्डरमध्ये नमूद झालेल्या आहेत. परंतु हायकोर्ट किंवा कोणतेही उच्च कोर्ट हे जोपर्यंत पती खालच्या कोर्टात असलेली थकबाकी भरत नाही, 100% नाही, पण अगदी 50 ते 60% तरी भरत नाही, तोपर्यंत पतीचे अपील देखील ऐकून घेतले जात नाही. त्यामुळे तुम्हाला नोटीस आल्यावर पतीने त्वरित कोर्टात हजर होणे गरजेचे आहे. पती प्रत्येक वेळेस काय विचार करतो, की मी कमीत कमी खर्च कसा करू? पैसे कसे वाचवू? तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पैसे वाचवण्याचा प्रयत्न केलात, कायद्याची जाणीव न ठेवता, कायदा योग्य न जाणून घेता तुम्ही पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला, तर पैसे वाचणार नाहीत. परंतु अजून जास्त नुकसान होऊ शकते. आता मला असं वाटतं, की या व्हिडिओद्वारे तुम्हाला हे कळालं असेल, पत्नीने केलेल्या कोर्ट केसची नोटीस आल्यावर काय करायचं आहे आणि सर्वात पहिले ती नोटीस स्वीकारून त्वरित वकिलांचा सल्ला घ्या. तुम्ही अजून देखील आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा.